त्यानंतर बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की तुम्ही घडले कसे, आय एस झाले, इथपर्यंत प्रवास कसा. तर मी बोलताना माझ्या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला सांगेल की मी इथपर्यंत पोहोचलो कसा, जे ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, आणि ज्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय, आता फुल फोकस यूपीएससीसाठी करताय, त्यांनी काय करायला पाहिजे. तर माझी सुरुवात, मी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका आहे, तिथं वडगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावातला एक राहणार आम्ही. माझे इथे भाऊ वगैरे आहेत बसलेले. तर तशा गावातून आपलं साधारण कुटुंबातून आमची सुरुवात झालेली. पण घरी एक नेहमी गोष्ट व्हायची, कधी आई वडिलांचं भांडण झालं की आई म्हणायची तुमचं नाव थांबा, आता भाऊला सांगते. भाऊ म्हणजे हे माझे चुलत मामा होते, आणि भाऊंचं नाव घेतलं की बाबा बी थोडे जरा दबायचे. म्हणजे आता तर मग म्हटलं यार, मी लहान होतो, एक असेल तिसरी चौथीला वगैरे, तर म्हणायचं भाऊ मध्ये असं काय की भाऊचं नाव घेतलं की आई म्हणजे बाबा एकदम हे होतात. तर माझे चुलत मामा हे एमपीएससीतून डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड्स ते अधिकारी होते. तर म्हटलं आपल्याला काही मामासारखंच असं काहीतरी करायचंय. दुसरी गोष्ट, मामा ज्यावेळेस कुठं लग्नाला वगैरे आलेले असायचे, एकदम रॉयल एंट्री असायची, मामा आले बसा बसा या. मग म्हटलं मी आपल्याला तसंच काहीतरी करायचं असं ठरलं. 4थी पर्यंत गावात शाळा होती, गावाची शाळा अगदी साधी होती, पण बरेच शिक्षकांनी सांगितलं की पोरगं जरा चुनुकबाज आहे, हुशार आहे. तर मग काकांनी माझ्या आणि मावशीने म्हटलं की चला तुमच्या गावात पुढची शिक्षणाची व्यवस्था नाही, त्याला नांदूरला घेऊन जाऊ. मग नांदूरला मी शिक्षणासाठी गेलो. तेही मीडियम आपलं खेडेगावचं आहे. त्या ठिकाणी माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर मग 6वी 7वीला असताना एकदा आपला दसऱ्याचा कार्यक्रम असतो, त्याच्यात पाया पडायला आपण जातो ना बऱ्याच ठिकाणी. मग आमच्या बाईंच्या घरी मी पाया पडायला गेलो होतो. तर बिक्कडबाईंनी सगळ्यांना आशीर्वाद दिला, आणि मला सगळ्यापेक्षा एक वेगळा आशीर्वाद दिला. म्हणजे जा तू लाल दिव्याच्या गाडीतून फिरशील. मग आता त्यावेळेस मला काय वाटलं नाही, त्यावेळेस सायकल म्हणजे मोठी गोष्ट होती. मला वाटलं आपण मोटरसायकलून फिरणार. कारण त्याला आता लाल लाईट वगैरे असते. मग घरी आला, मावशीला विचारलं, मावशी बिक्कडबाई असं म्हणलं की तू लाल दिव्याच्या गाडीतून फिरशील, काय असतं. मावशीने सांगितलं की कलेक्टर वगैरे या लोकांना ही गाडी असते, आणि ती गाडी म्हणजे लाल दिव्याची गाडी असते. मग मला खूप छान वाटलं. म्हणलं यार, आपल्याला बाईंनी असं म्हटलंय, आपल्याला असं व्हायचंय. मग आमच्या इथे एक वेळेस काय झालं होतं की नांदूर या ठिकाणी मुस्लिम दफन भूमीमधून एकदा फार वादविवाद निर्माण झाला, आणि हिंदू मुस्लिम थोडीशी कॉन्ट्रावर्सी निर्माण झाली होती. तर ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कलेक्टर येणार होते. तर मी तेवढ्या गर्दीतून म्हटलं मला आज लाल दिव्याची गाडी बघायची आणि कलेक्टर बी बघायचा आहे. तर मग ते बघण्यासाठी गेलो होतो, आणि फर्स्ट टाइम मी ती लाल दिव्याची गाडी पाहिली. एक मनामध्ये थोडंसं वलय किंवा आकर्षण म्हणा, हे कारण आकर्षणाची स्टेज आहे, ते तयार झालं. आणि मग असं ठरवलं की आपल्याला असंच काहीतरी व्हायचंय. मग थोडीशी माहिती काढली, मामांशी बोललो. ते म्हणे जरा थोडं वर्तमानपत्र वगैरे वाचत जा, असं होत जा. मग वर्तमानपत्र वाचायचं कसं, तर जे ऍक्सिडेंट झालाय बातमी, अर्धा तास तीच बातमी. मग अर्धा तास एक बातमी वाचायला लागलं. म्हणलं हे खरंच अवघड असतंय, म्हणजे हे आपल्याला एवढा पेपर, म्हणजे अर्ध्या तास एक बातमी वाचायची ना, अख्खा पेपर मी कधी वाचायचा, मला वाटलं ते पूर्णच वाचावं लागते. मग अशा पद्धतीने मग 8वी 9वी 10वी मग ते थोडं मागे पडलं माझं, हे जे मनात होतं ते. 11वी 12वीची परीक्षा दिली. 12वी नंतर असं ठरलं, मी माझं जनरल होतं, म्हणजे मी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग दोन्हीकडे जाऊ शकत होतो. पण काका म्हटले तुला कुठे इंटरेस्ट आहे. मग मला काकांनी चान्स दिलाय, आणि मॅथ्स पासून लवकर आपण पळू म्हटलं. मला काका डॉक्टर व्हायचंय म्हटलं. मग सीईटी वरती फोकस केला, मेडिकल सीईटी वरती 174 मार्क आले 200 पैकी, आणि एमबीबीएसला काय ऍडमिशन भेटत नव्हतं. आणि असं आपल्या समाजात असतं की एमबीबीएस सोडून बाकी जे काही डॉक्टर आहेत ते काय डुप्लिकेट डॉक्टर व्हा. मग त्यावेळेस मग सांगायला हरकत नाही सर, मी MIT ती चौकशी केली, ती काय होते का. पण तो जरा आकडा बराच मोठा होता. मग मी म्हटलं पण मी खरंच आज थँक्यू म्हणेल की, कारण कदाचित तुम्ही ऍडमिशन दिलं असतं तर मी म्हटलं असतं ते पैसे वसूल करण्यासाठी आता मला बरीच म्हणजे डॉक्टर सोडून दुसरं झालं नसतं मग काही. मग मला कुणी माझ्या काकांनी एका डॉक्टरांकडे नेलं, ते BMS डॉक्टर होते मानव त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की अरे तू BMS करून सुद्धा हे सगळं करू शकतोस, आणि BMS डॉक्टर इक्वली त्यांचा सिलेबस तसाच असतो, हे असतो, तू तुझं नॉलेज दाखवून एक चांगला डॉक्टर हो. मग ठरवलं की चला हे म्हणतायत तर बरोबर करू. आणि BDS ला ऍडमिशन भेटत होतं, पण असं म्हटलं की यार फक्त दात टोकरत मला बसायचं नको, जरा होल बॉडीचा हो आपण, म्हणजे झालं तर कमीत कमी पेशंट तरी जास्त येतील. मग BMS ला ऍडमिशन घ्यायचं फायनल झालं. गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नागपूर या ठिकाणी मला ऍडमिशन भेटलं.
त्या ठिकाणी ऍडमिशन भेटल्यानंतर मग मी 12वी पर्यंत एकदम साधा विद्यार्थी होतो, म्हणजे कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये नाही काय नाही, फक्त आपला अभ्यास आणि आपण भलं एकदम साधा. पण तिथं मग सिनियर्स ती थोडंसं त्याला इंटरव्ह्यू म्हणेल मी, आता रॅगिंग वगैरे म्हणणार नाही, लगेच माझ्यावर ऍक्शन होईल. मग थोडंसं इंटरव्ह्यू वगैरे घेणं, त्यांनी मग आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये म्हणता येईल त्यांनी डान्स करायला लावणं, बोलायला लावणं, या गोष्टी. मग याच्यातून एक असं लक्षात आलं की आपल्यामध्ये काहीतरी लिडरशिप क्वालिटीज आहेत. म्हणजे त्यांनी मला क्लासचा CR बनवलं. त्यानंतर सेकंड इयरला आमच्या इथे युथ फेस्टिवल असतो, तर युथ फेस्टिवलमध्ये पूर्ण बॅच तर्फे माझं प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली. तर हे करत असताना मग जे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये माणसं आहेत, जसं की आपले परदेशी सर असतील, नागपूरमधून झालेले आणखी डॉक्टर्स वगैरे आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला जे की ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत, आणि त्यांना मग चीफ गेस्ट वगैरे बोलवायला मी जायचो. मग त्यांच्याशी कम्युनिकेशन करताना लक्षात आलं की यार आपण आताही म्हणजे या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरू शकतो. मग 2008 साली आमची गॅदरिंग वगैरे झाल्यानंतर मग या सगळ्या प्रोग्रामचा थोडा इम्पॅक्ट झाला, त्यांच्याशी बोलण्याचा इम्पॅक्ट झाला, आणि मला माझं जुनं स्वप्न आठवलं की यार आपण लहानपणी खरोखर आपल्याला एवढं आत्मीयतेने वाटायचं की आपण कलेक्टर झालो पाहिजे. आणि माझ्याच कॉलेजमध्ये काही विद्यार्थी तेव्हापासून अभ्यास करत होते. मग रूममध्ये करू का नको करू करत 1 महिना थोडासा रोज विचार करायचो यार काय करावं नाही. मग पूर्णपणे शांत डोक्याने विचार केला आणि ठरवलं की आपण आता या फील्डकडे वळायचंय. अक्षयने मला सांगितलं की तुम्ही इकडे काय येता हे फार महत्वाचं आहे. तर त्यावेळेस एक माझ्या लक्षात आलं की यार ह्या लोकांकडे खूप पॉवर असते, म्हणजे ते एज्युकेशनसाठी, हेल्थसाठी, समाजासाठी खूप काही करू शकतात. मला आपल्याला ते करायचं आहे आणि आपला मोटिव्ह किंवा आपला उद्देश खूप चांगला आहे, त्यासाठी आपल्याला इकडे वळायचंय. मग अभ्यास वगैरे सुरू केला आणि असं ठरवलं की घरची परिस्थिती माझी जेमतेम एकदम खेड्यात असलं आहे, आणि इथं बऱ्याच जणांना माहिती आहे की एकदम शेतकरी कुटुंबातून 5 एकर जमीन आणि एकदम जेमतेम म्हणजे आपलं भागेल असंच परिस्थिती. मग म्हटलं पहिल्या अटेम्प्टमध्ये आपल्याला UPSC काढायची आहे, त्यामुळे आतापासून ग्रॅज्युएशनमध्येच अभ्यास चालू करून टाकू. मग फुल फ्लेजनं अभ्यासाला लागणं, NCERTs विकत घे, हे कर ते कर, अभ्यास सुरू केला. पण 2010 मध्ये असं झालं की म्हटलं आता मी कॉलेजचाही अभ्यास चांगला केला, सेकंड टॉपर आलो होतो, मला PGला ऍडमिशन भेटण्याची दाट शक्यता होती, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला. आणि PGला असं असतं की 40-50 हजार स्टायपंड असतो पर मंथ, 3 वर्ष चालतं हे. मग मी म्हटलं चला 3 वर्षाचा स्टायपंड घ्यायचा आणि इकडे UPSCचा अभ्यासही करायचा. मग पुन्हा आणखी ती म्हणजे तिकडल्या अभ्यासावर फोकस केलं. पण घरी एकदा चर्चा करत असताना काका म्हटलं की तू म्हणजे 3 वर्ष तिकडे घालशील PGला आणि त्यानंतर UPSC कडे वळशील, याच्यापेक्षा तू डायरेक्ट UPSC मध्ये उतर, पैशाचं काय होते आपण ते बघून घेऊ. मग मी पुन्हा म्हटलं चला PG नको, आणि 2011 साली इंटर्नशिप नागपूरहून पुण्याला ट्रान्सफर केली, कारण नागपूरमध्ये असं काही वातावरण नाहीये, म्हणजे UPSC किंवा MPSC असं कुठलंच वातावरण नाहीये, आणि आता थोडंसं डेव्हलप होतं पण त्यावेळेस काहीच नव्हतं. मग मी पुण्याला ट्रान्सफर घेतली इंटर्नशिप, आणि त्यावेळेस असं ठरवलं की म्हणलं आता आपण घरी 1 रुपयाही मागायचा नाही आणि काकांनाही त्रास द्यायचा नको, कारण माझ्या एंटायर ग्रॅज्युएशन किंवा त्यापूर्वी काकांनी मला खूप मदत केली होती. त्यांचेही मुलं आता मोठे झाले होते, त्यांना पैसे पुरवायचे होते, म्हणलं आपल्या बेसिसवरती आपण हे पूर्ण करायचंय. आता इंटर्नशिप अष्टांग कॉलेज जे की आपल्या SP कॉलेजच्या बाजूला आहे तिथं घेतली, आणि मित्राला सांगितलं की यार मला कुठेतरी जॉबची व्यवस्था बघतो, आता मी जॉब करत करत अभ्यास करणार आहे. मग पहिल्यांदा मला नारायणपेठेमध्ये गांधी हॉस्पिटल आहे, त्या गांधी हॉस्पिटलमध्ये जॉब भेटला. पगार होता 3,000 रुपये आणि राहण्याची व्यवस्था. मी अतिशय खुश झालो, मला चला 3,000 रुपये राहण्याची व्यवस्था आणि 3,000 मध्ये 2,000 मेसला जातील, 1,000 रुपये आपल्याला तरी शिल्लक राहतात. पण नंतर कळालं की ज्यावेळेस मला जॉईनिंग व्हायचं त्या हॉस्पिटलला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर की तो पहिला आहे जो रेसिडेंट डॉक्टर त्यांनी सोडलेला नाही, त्यामुळे तुम्हाला काही जॉब नाही आहे. मित्राला म्हटलं जे पुण्यातले अष्टांग कॉलेज होते त्याला आणखी जॉब बघ तुम्हाला म्हटलं. त्यानंतर त्यांनी मला आपल्या ह्याच्यामध्ये भवानी पेठेमध्ये तोडकर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जॉब शोधला. मग तो जॉब करत सकाळ म्हणजे तो जॉब रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत, सकाळी 9 ते 3 पर्यंत इंटर्नशिप आणि 5 ते 8 असा कोळंबे सरांचा क्लास. अशा पद्धतीने मी माझं शेड्यूल 2012 मध्ये 11-12 मध्ये सुरू केलं. मग कोळंबे आणि घरी येऊन तर ठरवलं आता पैसे घ्यायचे नाहीत किंवा घरच्यांचं आता हे करायचं नाही. मग कोळंबे सरांचा क्लास करायचा होता आणि सरांच्या क्लासला म्हणलं की एकदम वेटिंग असं असतं. मग आणि मी म्हटलं सरांना जर विचारू की सर मी पैसे भरू शकत नाही पण मला क्लास करायचा आहे, म्हणलं ऑलरेडी वेटिंग विद्यार्थी सर जर नाही म्हणले तर काय करायचं, आणि पुन्हा माहिती होऊन जाईल की हा पैसे भरलेला नाही आहे. मग मला गावाकडच्या पोरांची एक कॉलेजमधल्या पोरांची सवय आठवली की ते काय करतात, शर्ट तर गावाची पोरं शर्ट मीटिंग नाहीत करत, असं शर्ट मोकळं सोडलेलं असतं, आतमध्ये एक वही ठेवतात, मग गाडीवर सायकलवर कसं येतात मग आतमध्ये वही ठेवायची. मी तेच बस सेम सवय फॉलो म्हणजे आपल्याला करायचं ठरवलं. मी पोटामध्ये माझ्या वही ठेवायचो, सरांच्या क्लासला रांगेत थांबायचो आय कार्ड चेकिंगसाठी. चेकिंगला थांबलं की ते मला विचारायचे आय कार्ड कुठे आहे, मग तो चेकिंगवाला विचारायचा, मी म्हणलं अरे बाहेर लग्न वगैरे गेलतो बॅगमध्ये आय कार्ड आहे, मग मध्ये येऊन बसायचो. कधी कधी मग आय कार्ड चेकिंग पुढून सुरू व्हायची, म्हणजे असं पुढून आय कार्ड चेकिंग सुरू झाली की मी मागे बसलेलो असायचो. मग मागे सुरू झालं की मला ते माहितच होतं, मग मी मागे मोबाईल काढायचो,
फोनवर बोलत पुढे यायचं, तोपर्यंत अर्ध्यापर्यंत गेलं असलं की मग ते पुढच्याला माहिती सरक बाजूला. मग असं करून सरांचा क्लास, मग कधी कधी 15 मिनिट लेटच येऊन जायचं, पहिले 15 मिनिट आय कार्ड चेकिंग व्हायची. असं करत करत तो 2012चा एमपीएससीचा कोळंबे सरांचा क्लास पूर्ण केला. त्यानंतर क्लास पूर्ण केल्यानंतर असं झालं की 2012 साली पूर्ण मेहनत करून परीक्षा दिली, पण पहिली परीक्षा 101 मार्क पडले मला आणि 103चा कट ऑफ होता. एमपीएससी काही क्वालिफाय होऊ शकलो नाही. आणि दुसरी घटना अशी घडली की एमपीएससीचा सिलेबसही त्या वर्षी बदलला. म्हणजे आता परत क्लास लावायचा आहे, सिलेबस बदललाय, आता काय करायचं म्हणलं, क्लास तर या सरांच्या स्टुडंटची किंवा इथं कुठंतरी फाईट करण्यासाठी आपल्याला क्लास तर करणं गरजेचं आहे. मग थोडेसे पेमेंटमधून पैसे जमा झाले होते. 20,000 रुपये माझ्याकडे होते त्यावेळेची, म्हणजे 40,000 सरांची समथिंग अशी काहीतरी फीस होती. 20,000 माझ्याकडे होते आणि माझ्यासारखेच 20,000 असणारा आणि 20,000 कमी असणारा एक मुलगा होता आणि तो दुसरा तिसरा कोण नसून माझा रूम पार्टनर इथे बसलेला आहे, तो होता. आम्ही दोघांनी ठरवलं की आपण दोघांनी हा क्लास करायचा आहे आणि दोघांकडेही पूर्ण फीस नाही आहे. मग दोघांनी ते आय कार्ड घेतलं, एक असंच आय कार्ड घ्यायचं आम्ही. मग ते एका जणाचं नावावर क्लास घेतला आम्ही, आय कार्ड घेतला आणि त्यावरती फोटो जो आहे तो परमनंट चिपकवला नाही, फक्त पार्टनर आमच्या दोघांचे मध्ये ठेवून यायचा वही. मग आलं की बाहेर एक जणाचं कोणाच तरी आय कार्ड घेऊन ये, मग माझा फोटो चिटकव, बाहेर मध्ये जा, असं करत आज इट्स अ व्हेरी, म्हणजे तुम्हाला सांगताना आता आपण मी फार एन्जॉयफुली घेतोय, पण ते रोज आम्ही मोमेंट आमच्यासाठी ते जगणं फार डिफिकल्ट होतं, पण एकच उद्देश होता, तो क्लास करायचा आहे. म्हणजे असं करत मग आम्ही तो 2012चा क्लास केला. पण 2012च्या शेवटी मग मी मुंबई सियाकची परीक्षा दिली. मुंबई सियाकची परीक्षा दिल्यानंतर काय वाटलं नव्हतं, कारण युपीएससीचा अभ्यास, युपीएससी टार्गेट होतं, पण अगोदर म्हणलं एमपीएससीतून पोस्ट काढू आणि मग युपीएससी सुरू करू. पण सियाकची परीक्षा दिल्यानंतर तिथे महाराष्ट्रातून 100 मुलं निवडली जातात आणि खूप छान इन्स्टिट्यूट आहे. तिथे माझा, म्हणजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये 32वा नंबर आला, जो की मला अगदी अनपेक्षित होता. मग एकदम खुश झालो. मग याच पार्टनरना सगळ्यांना सोडून मग मी मुंबई सियाक या ठिकाणी गेलो. मग सियाकमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण पूर्ण डिफरंट आहे. म्हणजे तिथं पूर्ण युपीएससी ओरिएंटेड सगळे असतात. मग तिथं ते अधिकारी वगैरे झालेले सगळे आपले विश्वास नांगरे पाटील सर असतील किंवा कुणी जे कोणी असं सीएसटीला येतात ते तिथे व्हिजिट करतात. मग त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन, म्हणजे वारंवार सगळ्या लोकांशी कम्युनिकेशन झालं. म्हणलं सोडली आपण एमपीएससी, आता युपीएससी फोकस. म्हणजे 2013चा पहिला अटेम्प्ट. मग 2013ला मी युपीएससीचा पहिला अटेम्प्ट दिला, पूर्ण अभ्यास केला, एमपीएससीचाही प्रिलिम्स दिली, दोन्ही परीक्षा पास झालो होतो. मेन्सचा आता मला माझ्या पुढे टार्गेट होतं की एमपीएससी मेन्स फोकस करू की युपीएससी मेन्स फोकस करू, कारण मेन्समध्ये दोघांच्या फक्त 1 महिन्याचं अंतर होतं. म्हणलं चला एवढं झालं तर काहीतरी मोठंच होऊन जायचं असं देवाच्या मनात असेल, पण खरं कुठलं असं. 2013ची मेन्स दिली, पण युपीएससीवर फोकस करून पूर्णपणे मेन्स दिली, पण रिझल्ट काही 2013ला आला नाही. पहिला अटेम्प्ट होता. 2014ला मग सगळं आम्ही सामान बांधून पुण्याला आलो. तिथले 4 मित्र, मी, अजित कुंभार, त्यानंतर विजय नेटके आणि समीर कंतीवार, असे 4 जण आलो. पुण्यामध्ये रूम केली. 2014चा अटेम्प्ट म्हणला तर यावर्षी काही पोस्ट काढायचीच आहे आपल्याला. पुन्हा प्राणपणाने अभ्यास केला, युपीएससीचा परीक्षा दिली. आमच्या रूम मधले 3 जण पास झालेले होते आणि मी मात्र प्रिलिम्सच फेल होतो. उठलो, एकटा गेलो. मग सकाळी तिथे नारायणपेठेमध्ये ओंकारेश्वराचं मंदिर आहे, तिथल्या पायऱ्यावरती बसलो, मस्त ढसाढसा रडलो. म्हणलं यार काय आपल्यासोबत असं का होतं, रूम मधले 3 पास झालेत, मागच्या वर्षी मी प्रिलिम्स क्वालिफाय केले, यावेळेस मेनचा पूर्ण अभ्यास रेडी आणि मी प्रिलिम्सच नाहीये. मग थोडंसं हे आलं, म्हणलं तरी असू द्या, चला आपण काहीतरी करून मग आता बँकेची इकडली तिकडली परीक्षा देऊन पोस्टवर जाऊन, म्हणजे एक टार्गेट असं असतं की ग्रॅज्युएशन नंतर की आपण काहीतरी कमवायला सुरुवात करून परीक्षा द्यायला हवा. मग आलो परत मग पुन्हा मग कुठली परीक्षा आहे त्यावेळेस अवेलेबल नव्हती, तर म्हटलं आपलं डॉक्टरचं आहे, ते डॉक्टरचा जॉब करत मग अभ्यास करावा. मग ते महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस जे अँब्युलन्स आहे त्याचा तिथला ट्रेनिंग कोर्स केला आणि इथे गोरे हॉस्पिटल पेरुगेटच्या बाजूला आहे, तिथे नाईट जॉब जॉईन केला आणि परत नाईट जॉब जॉईन करून अभ्यास सुरू केला. एक एमपीएससी पूर्व परीक्षा 2015 मध्ये यायच्या अगोदर 1 महिना सगळा जॉब सोडला तो आणि 2015 मग एमपीएससी पूर्व परीक्षा, मग सलग एवढा अभ्यास करत गेलो. 2015 मध्ये एमपीएससी पूर्व परीक्षा पास, एमपीएससी मुख्य परीक्षा पास, एमपीएससी इंटरव्ह्यूचा कॉल आला. तसंच युपीएससी पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा ही म्हणजे पूर्व परीक्षा एमपीएससीचा अगोदर रिझल्ट आला इंटरव्ह्यूचा आणि त्यानंतर मग युपीएससीचाही इंटरव्ह्यूचा रिझल्ट आला. मला आजही आठवतंय 3 फेब्रुवारी 2016ला एमपीएससीचा रिझल्ट लागला, म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि 19 फेब्रुवारीला युपीएससीचा इंटरव्ह्यूचा कॉल आला. मग असं ठरवलं की आता चला यावेळेस म्हणलं चला दोन्हीही होण्याची शक्यता आहे, आपण पूर्णपणे युपीएससीवर फोकस करू, म्हणजे आता युपीएससीच्या इंटरव्ह्यू फोकस करू. आणि मी दोन्हीकडे जवळपास जी आपली इन्फॉर्मेशन आहे ते मेन्सला डिटेल भरून घेतात, ते दोन्हीकडे सारखीच इन्फॉर्मेशन भरली होती. त्यामुळे म्हटलं युपीएससीचा अभ्यास म्हणजे इंटरव्ह्यूचा प्रिपरेशन केलं तरी एमपीएससी आपलं होऊन जात आहे. मग ते करत
पूर्ण इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली. 9 मार्चला औरंगाबादला एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला आणि एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला तर विश्वास नांगरे पाटील सर ते इंटरव्ह्यू माझ्या पॅनलमध्ये होते. त्यानंतर नागरगोजे सर आय एस होते आणि जांभूळकर सर अशा ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला. अतिशय चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू 9 मार्चला झाला कीच म्हटलं आता दिल्लीला जाऊ आपण प्रिपरेशनला. 1 महिन्याचा जो इंटरव्ह्यूचा आहे युपीएससीचा. 9 मार्चला 7 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता. 9 मार्चला मग लगेच 10 मार्चला दिल्लीचं तिकीट काढलं. दिल्लीला गेलो. दिल्लीला यासाठीच गेलो की फार वेगळं काय असं नाही, पण एक मोठ्या लोकांशी आपण कधी एवढ्या मोठ्या लोकांशी बोललेलोच नसतो. मग ते वातावरण एकदम हवा बिवा बघून आपण एकदम तिथेच अर्धे गार होतो. म्हणलं ऍटलीस्ट तिथं कसं मग चांगले एकदम सोफेस्टिकेटेड लोक फार इंग्लिश बोलणारे असे तसे एकदम असतात. आणि मी असं ह्यासाठी सांगतो की मी लँग्वेज ऑफ आन्सर माझी इंग्लिश काय एवढी एकदम तुफान नव्हती. मी लँग्वेज ऑफ आन्सर माझं मराठी ठेवलं होतं. आय कॅन स्पीक इन इंग्लिश बट स्टील नॉट दॅट बेटर. म्हणून मी असं ठरवलं की आपण हिंदीमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा. आता हे ह्याच्यावरही माझ्यासाठी बऱ्याच वेळा क्रिटिसाइज झालं की तू हिंदी कसं काय निवडलं. म्हणजे इथे मी नंतर सांगेल त्या क्लासचा एक्सपिरियन्स माझा की माझं निवडण्याचं कारण हे होतं की डायरेक्ट कम्युनिकेशन पॅनल सोबत एक तर आपण इंग्लिश किंवा हिंदीमध्ये करतो आणि इतर लँग्वेज वापरायची असेल तर मग आपल्याला ते इंटरप्रिटर वगैरे ठेवावं लागतात. म्हटलं आपण हिंदी बोलू शकतो. नागपूरमध्ये बोलण्याचा थोडासा अनुभव होता कॉलेजमध्ये असताना, मग तो अनुभव म्हणून मी हिंदी टाकलं होतं. तर पुण्यामध्ये पहिल्यांदा एका क्लासला दिला होता इंटरव्ह्यू आणि हिंदीमध्ये दिला. त्यांनी मला एवढं ग्रिल केलं की पार एसी मध्ये सुद्धा मला पूर्ण घाम फुटलेला होता. आणि त्यांनी ज्यावेळेस मग ते फीडबॅक देतात तुमचा इंटरव्ह्यू कसा झाला काय झाला, त्यावेळेस मग त्यांनी फीडबॅक दिला. त्यावेळेस इनडायरेक्टली त्यांना असंच म्हणायचं होतं की आता तू पुढच्या वेळेस सुद्धा तयारी करून चांगला आहे जरा मराठी टाक. मग म्हणलं काही असो आपल्याकडे एवढा वेळ आहे. दिल्लीला मी, सचिन कदम आणि नवनाथ माने आम्ही 3 जण दिल्लीला प्रिपरेशनसाठी गेलो. मग तिथं पूर्णपणे इंटरव्ह्यूची व्यवस्थित म्हणजे चांगली तयारी, जे काय लागतं एकमेकाचे मॉक घेणं हे घेणं ते घेणं अशी तयारी सुरू केली. पण त्या दरम्यानच 7 एप्रिलला माझा युपीएससीचा इंटरव्ह्यू होता. 5 एप्रिलला एमपीएससीचा रिझल्ट लागला आणि मला निलेशचा फोन आला, अबे सिद्ध्या तू सीओ झालास. मग मी अतिशय खुश झालो की माझ्या आयुष्यातली पहिली पोस्ट होती ती. मला काही दिवस म्हणजे रात्रभर त्या दिवशी झोपच नाही आली. 5 एप्रिलच्या दिवशी काय एकदम मला हे सगळं पेठेत राहिलेलं, इथं हे केलेलं, एवढी मानहानी झालेली, सगळ्या गोष्टी जे की अक्षयने सांगितल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. आणि तिसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता म्हणजे 7 एप्रिलला, तरी मला काय रात्रभर झोप येत नव्हती. 5 एप्रिल पूर्ण जागाच रात्री. मग दिवसा थोडंसं 6 एप्रिलला झोपलो. 7 एप्रिलला मात्र म्हटलं सगळा फोन बिन स्विच ऑफ करून ठेवला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं इंटरव्ह्यू दिला. बरेच जणांना असं वाटतं की नेमकं इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं किंवा ते जाणून घेण्याची थोडी ही असते. तर मग ते सेम मग युपीएससीचा इंटरव्ह्यू जो आहे तो आपला मेन जो आपला ढोलपूर हाऊस आहे त्या ठिकाणी होतो आणि बऱ्याच ठिकाणी सीआरपीएफची सिक्युरिटी वगैरे चेक करत करत मग आपण आतपर्यंत पोहोचतो. तिथं मग ते असं सर्कल आहे पूर्ण गोल राऊंड, ती बिल्डिंग आहे राऊंड आहे आणि सगळे जे मेंबर्स आहेत त्यांचे एकेकाचे असे पॅनल म्हणजे हे आहेत पॅनल्स असतात तिथे बसलेले. तशा पद्धतीने तिथं जात मग म्हटलं जे काय आपल्याला त्यावेळेस एक मनात थोडीशी भीती वाटते की यार काय होणार आता एवढ्या मोठ्या माणसांसमोर आणि फर्स्ट टाइम माझा तो पहिलाच 3रा अटेम्प्ट होता आणि पहिला इंटरव्ह्यू होता माझा. म्हटलं जे काय आहे ते आपल्याला खरं बोलायचंय, आपल्याला आपलं पूर्ण त्यांच्या पुढे खरं मांडायचंय, त्यामुळे भ्यायचं काही काम नाही. आणि पहिलाच इंटरव्ह्यू माझा होता. मग ठीक आहे म्हणलं यार मला काही प्रिपरेशनला टाइम दिला नाही देवाने, जरा थोडं मनात. आणि मी तिथे जायच्या अगोदरच अशी बाहेर चेअर ठेवलेली असते, एक पाण्याची बॉटल ठेवलेली असते, बेल वाजते, मग आपण एंट्री करायची असतो. पण माझा पहिला असल्यामुळे ऑलरेडी बेल वाजली होती. मला तो जो शिपाई असतो तो घेऊन गेला म्हणे तुम्ही सर आता डायरेक्ट जावा म्हणे. मग मी लगेच मी आय सर म्हणून एंटर केलं आणि त्याचं जो पॅनल असतं ते आता म्हणजे तसं असं घोड्याचा नालाचं वगैरे असं तसं नाही. आता आपण पूर्ण जेवायला डायनिंग टेबल बसतो अशा प्रकारचा असं अतिशय असा मोठा हॉल असतो. सेंटरला ते बसले असतात आणि 5 लोक बसलेले असतात. तिकडला हेड म्हणजे चेअरमन समोर असतात, 2 लोक इथे आणि आपण बसलो की तो डायनिंग टेबल जेवणाचा आपला कम्प्लीट होतो. अशा पद्धतीचं असतं. मग त्यांनी मला बायोडाटा पाहिल्यानंतर एक मी आता तुम्ही एमपीएससी ह्याला बरेच फोटो बघत असाल की युनिक अकॅडमीला आलेले ह्याला आलेले एकदम मिशा असणारे असे फोटो. तर ते मला विचारलं, त्यांनी पहिल्याच विचारलं इज दिस युअर फोटो. म्हणलं येस सर माय फोटो. मग ते हसले जरा ठीक आहे. मग त्यांनी पानं चाळले आणि आपलं डीएफ पाहिला. मग डीएफ पाहिल्यानंतर म्हणले डू यू वॉन्ट इंटरप्रिटर. म्हणलं सर उनको बुलाइए लेकिन मैं हिंदी में बात करूंगा. त्यांनी बेल वाजवली, इंटरप्रिटर आला आणि मग माझी मुलाखत सुरू झाली की तुम्ही आप जो आयुर्वेदा से आए हो तो आयुर्वेद का स्कोप क्या है, उसके लिए गव्हर्नमेंट क्या कर रही है. असं करत मग त्यांनी पुन्हा उस्मानाबादवर आले, मी जिथला आहे. तर वॉटर स्कार्सिटी प्रॉब्लेम उस्मानाबाद खूप फेस करत आहे, तर त्यासाठी लॉंग टर्म साठी काय करायला पाहिजे, शॉर्ट टर्म मेजर्स काय करायला पाहिजे, तुला जर जिल्हाधिकारी केलं तर तू काय करशील. अशा पद्धतीचे आपण जे भरून दिलंय म्हणजे इंटरव्ह्यू फार हाईप असतं किंवा फार अवघड असतं, जे काय बाहेर वातावरण असतं असं काय नाही. तर त्यांनी ते रिलेटेड क्वेश्चन विचारले. माझं विदर्भामध्ये ग्रॅज्युएशन झालं तर सेपरेट विदर्भ पाहिजे की नाही, त्याबद्दल तुझं ओपिनियन काय आहे. मी सांगितलं म्हणजे माझे प्रत्येक ओपिनियन देत गेलो. त्यानंतर असं फर्स्ट चेअरमन सांगतात, त्यांचं बोलणं झालं की म्हणतात सर आपूचे, मग नेक्स्ट सर आपूचे, असं ते 1 बाय 1 चालतं. मग एका मेंबरकडे इंटरव्ह्यू गेला, तो जरा एकदम कॉमेडी मेंबर होता, एकदम
ते सिनियर सेक्रेटरी लेवलचे व्यक्ती असतील, त्यांचे नाव आपल्याला माहित नसतात, फक्त चेअरमनचं नाव माहित असतं. मग त्यांनी विचारलं मला की सिद्धेश्वर, एव्हरी पर्सन हॅज सम पॉझिटिव्ह पॉईंट्स अँड निगेटिव्ह पॉईंट्स, टेल मी युअर निगेटिव्ह पॉईंट्स. मग एवढा काही विचार केला नव्हता, एकदम मी स्ट्रक झालो. स्ट्रक झाल्यानंतर म्हणलं यार ह्यांना जास्त सांगायला जावं तर घेणार नाहीत आपल्याला. म्हणलं चला मग काहीतरी थोडा विचार केला. त्यांना वाटत होता नेमकं सांगतोय काय, सगळे बघत होते. म्हणलं सर मैं खाने के ऊपर ध्यान नहीं देता और एक्सरसाइज भी नहीं करता और उसके कारण मैं एक डॉक्टर होने के बावजूद भी दुबला पतला दिखता हूँ, ऐसे मेरे दोस्त बोलते हैं. मग ते सगळे हसले. मग त्याने उसके लिए कुछ कर रहे हो की नहीं. सांगितलं सर जब से इंटरव्यू का कॉल आया है तब से मैंने एक्सरसाइज और खाना पे भी ध्यान देना शुरू किया है. आणि खरोखर मी सुरू केलं होतं. म्हणलं यार आता कसं म्हणजे IAS व्हायचंय तर तशी पर्सनॅलिटी पाहिजे, थोडंफार व्यायाम बिम खरोखर सुरू केला होता. आणि असं त्यांना खरं आन्सर देत मग एक एक त्यांनी मला स्किल इंडियाबद्दल विचारलं. त्यानंतर जनधन योजनेबद्दल विचारलं. जनधन योजनेबद्दल विचारल्यानंतर त्यांना मी कधी कधी आपल्या लाईफचे जे कनेक्टेड एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा सांगावं लागतात. त्यांनी मला विचारल्यानंतर मी सांगितलं की सर दिस इज वन ऑफ द बेस्ट स्कीम्स और ये स्कीम ऐसे है सर. मैं त्यांना सांगितलं की सर मेरे लाइफ से जे रिलेटेड एक्झाम्पल है वो आपको दूं क्या मैं. म्हणजे सर कॅरी ऑन म्हणे बताओ. तर त्यांना सांगितलं की सर म्हटलं माझे वडील एक 2-3 वर्षापूर्वी बँकेमध्ये अकाउंट काढायला गेले होते मुरुडला, पोपट भावना माहिती आहे. तर त्यांनी विचारलं, त्यांचा एकदम शेतकरी माणसाचा वेश पोशाख वगैरे बघून त्यांनी असं म्हटलं तुम्हाला अकाउंटची काय गरज आहे, अकाउंट वगैरे तुमचं नाही ओपन होणार, ऑलरेडी आमच्याकडे फार एकदम हे आहे रश आहे आणि तुम्ही तसेच डॉर्मंट अकाउंट ठेवता वगैरे. त्यांनी 4 गोष्टी सुनावल्या. मग वडील माघारी आले. मग परत जाऊन मी त्यांना त्या अधिकाऱ्यांना बोललो, मी म्हणलं तुमचं हे वर्तन बरोबर नाही आणि MPSC UPSCचा अभ्यास केल्यामुळे थोडंसं मग आपल्याला आलं की हे कुणाकडे जावं लागतं, ग्रीव्हन्स रिड्रेसल आपल्याला माहित असतं. त्यांच्याशी बोललो. मग फायनली त्यांनी अकाउंट काढलं. हा इन्सिडन्स मी तिथे UPSCच्या मेंबर्सना सांगितला, सर हे असं झालं होतं म्हटलं. आणि त्यामुळे ही जनधन योजना खूप चांगली आहे, कारण ह्या योजनेने बऱ्याच लोकांना एक ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि आपल्या इकॉनॉमिक इन्क्लुजन म्हणजे आर्थिक ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर असा माझा स्वतःचा इन्सिडेंट सांगितला. त्यानंतर पुढच्या मेंबर्सकडे असं फायनल एक मॅडम मेंबर होत्या आणि एकदम स्माइलिंग फेस, अतिशय शांत कूल बसलेला. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही विदर्भात केले तर मग तुम्ही डू यू नो प्रकाश आमटे, बाबा आमटे, त्यांच्यात व्हॉट इज सिमिलॅरिटीज बिटवीन देम, डिफरन्सेस बिटवीन देम. म्हणजे आपण तो पिक्चर पाहिलाच होता प्रकाश बाबा आमटे, तर त्यापैकी त्यांनी कदाचित पाहिला असेल, त्यांना कुठला अवॉर्ड भेटलं, असे सगळे क्वेश्चन विचारले. आणि मग फायनली एक क्वेश्चन विचारते म्हणे, आता तू सांग, आता तुम्ही ऍज ए आयुर्वेदिक डॉक्टर आहेस म्हणे तू, तर अशा न्यूजपेपरवरती किंवा टीव्हीवरती वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज सुरू असतात की आम्ही तुझे केस काळे करून देऊ, पांढरे करून देऊ, किंवा लठ्ठ असाल तर बारीक करून देऊ. कदाचित मॅडमचे केस खूप पांढरे होते, विचारायचं त्यांना. मग हे खरं असते का म्हणे. मग म्हणलं मॅडम ते ग्रंथामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले असतील ते जर वापरले असतील त्यामध्ये तर ते आहे, किंवा मग त्याचा कार्सिनोजेनिक इफेक्ट सुद्धा होऊ शकतो जर केमिकल्स वापरले असतील तर. आणि असं करून ते फायनली माझा इंटरव्ह्यू कन्क्लूड झाला. मग त्यानंतर मी UPSCच्या इंटरव्ह्यू गावी परत आलो. मी तिकडून वनामती नागपूर या ठिकाणी जॉईन झालो आणि 10 मे रोजी ज्यावेळेस रिझल्ट लागला, असं कळालं तर आम्हाला ऑलरेडी की आज रिझल्ट लागणार आहे. तर माझं लक्षच होतं की आता कोणी काय टाकतंय का व्हॉट्सअपवर वगैरे, कारण मी ट्रेनिंगमध्ये बसलेलो होतो आणि खाली मोबाईल सुरूच होता. मग त्यावेळेस मग 4:30 वाजता एक हाईकवरती मला मेसेज आला की कॉंग्रॅट सीड यू गॉट 124th रँक. मग एकदम क्षणभर स्ट्रक झालो मी. हात एकदम थरथर कापायला लागले मला माझे, की म्हणलं खरंच आपला रँक आहे का हे मला आपण स्वतः जाऊन वेबसाईटला चेक करू. साईडला एक मुलगी बसलेली होती, ती म्हणली यार काय झालं, तू एकदम थरथर कापायला हात बीत तुझे. आणि त्यांना माहित होतं की UPSCचा रिझल्ट लागलाय. मग कुणी मला केलं असं आहे का, कुणी म्हणलं असं आहे का. म्हणलं साईट, कारण सगळ्यांना माहिती आज रिझल्ट लागणार आहे. मग शेवटी मग पटकन मी साईटवर गेलो, पाहिलं आणि 124 नंबरला खरोखर नाव होतं बोंदर सिद्धेश्वर बहिराम. तर मित्रांनो, एकंदरीत माझा प्रवास असा आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. मला स्वामी विवेकानंदाचं एक स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं की ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, बिलीव्ह इन दॅट, डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक, स्टँड अप अँड एक्सप्रेस द डिव्हिनिटी विद इन यू. म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये एक पोटेन्शियल आहे, आपण ते ओळखून फक्त आपल्याला स्वतःला एक्सप्रेस करायचंय. आपल्या इथे बसलेला प्रत्येक जण हा अधिकारी होऊ शकतो. बरेच जण म्हणतात की असं नाही होऊ शकत, तसं नाही होऊ शकत. म्हणजे तुम्हाला आता मी एंटायर प्रवास सांगितला, अडचणी ह्या प्रत्येकाला येतात. अब्दुल कलाम, आपले डॉक्टर अब्दुल कलाम सर म्हणायचे की प्रॉब्लेम्स आर देअर टू मेक यू नॉट टू ब्रेक यू. म्हणजे त्या अडचणी ह्या तुम्हाला बनवण्यासाठीच येत असतात, त्यावरती मात करायची आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगेल, जास्त काही बोलत नाही, कारण प्रत्येक गोष्टीवर एक एंटायर लेक्चर आहे. जे ऑलरेडी ग्रॅज्युएशन करत आहात
त्यांनी त्यांचा म्हणजे ग्रॅज्युएशन करत असणाऱ्यांनी काय करायला हवं, तर त्यांचा जो अभ्यास आहे आता तो अतिशय चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तुमचं रायटिंग स्किल हे आत्ताच ग्रॅज्युएशन करत असताना डेव्हलप करायचे, कारण युपीएससी मेन्स ही पूर्ण लेखी असते, रायटिंगवर असते. तर तुम्हाला आत्ताच लिहायचंय. ज्यावेळेस मी आता लिहायचो माझ्या ग्रॅज्युएशनची पेपर ही, तर फक्त लिखाणाच्या आपल्या स्टाईलवरतीच मी मार्क काढायचो बऱ्यापैकी. म्हणजे युनिव्हर्सिटी पेपर आता आपले सगळीकडे सारखेच पद्धतीने चेक होतात. तुम्ही इंजिनिअरिंग वाले तर फार वन नाईट स्टँड वगैरे चालतं. तर ते रायटिंग स्किल हे तुमचं या प्रोसेस दरम्यानच डेव्हलप करायचंय. म्हणजे कसं पॉईंट वाईज लिहायचं आपल्याला, सब हेडिंग द्यायचे आपल्याला, त्यानंतर पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचंय, फ्लो चार्ट काढायचे, डायग्राम काढायच्यात. हे स्किल तुम्ही आत्ताच डेव्हलप करा. दुसरी गोष्ट म्हणजे युपीएससी म्हणजे अभ्यास एक अभ्यास नाहीये, इट्स ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुमचं काय काय तुम्ही आता युपीएससी ज्यावेळेस मेन्स आपण फॉर्म भरू त्यावेळेस त्यांनी विचारलेलं असतं की विच लिडरशिप पोझिशन यू हेल्ड. मग त्या ठिकाणी मी लिहिलं की सर आय वॉज, म्हणजे तिथं लिहिलं की प्रेसिडेंट ऑफ युथ फेस्टिवल 2008. तसं तुम्ही असं कुठल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होत आहे, तर अशा इव्हेंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होणं सुद्धा गरजेचं असतं. तुमच्या इथे छात्र संसद वगैरे होते, तो एकदम पॉझिटिव्ह पॉईंट आहे, त्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हा. त्यानंतर दुसरं असतं की विच स्पोर्ट्स यू प्ले. मी व्हॉलीबॉल खेळ होतो आणि व्हॉलीबॉलसाठी विदर्भ झोन करून मी खेळ होतो. तसं तुम्ही हा खेळ सुद्धा तुमच्या ग्रॅज्युएशन दरम्यान खेळायचा आहे. एक हॉबी चांगला डेव्हलप करायचा आहे, जो की आपल्याला सारखं मोटिवेट करत राहील. हॉबी काही असू शकतो, प्रत्येकाच्या हॉबी असे डिफरंट आहेत. मी रायटिंग पोएम्स इन मराठी हा माझा हॉबी टाकलेला होता आणि सगळ्या शेवटी मी मला एक कविता सुद्धा ऐकवेल. तर असं तुमच्या ज्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये तुम्हाला खेळायचंय, तुम्हाला जे तुमचे कल्चरल किंवा इतर इव्हेंट्स होते त्यात पार्टिसिपेट व्हायचंय, डिबेट वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट व्हायचंय आणि त्यासोबत तुमचा जो अभ्यास आहे, तुम्हाला रायटिंग स्किल आहे ते डेव्हलप करायचंय. आणि त्यातून एक 2 ते 3 तास वेळ काढून तुम्हाला एनसीईआरटीज प्लस आपला न्यूजपेपर यांच्यासाठी 2 ते 3 तास वेळ द्यायचा आहे आणि असं करत पुढे जायचं आहे. आणि ज्यावेळेस हे तुमचं सगळं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल ती फेज म्हणजे ते फुल टाइम प्रिपरेशन. तर फुल टाइम प्रिपरेशन जे करताय त्यांनी असं करायला पाहिजे की खूप सारे सोर्सेस वाचत बसायचं नाही. म्हणजे आता समजा पॉलिटिक घेतलं तर 4-5 पुस्तकं घेऊन बसलाय, हे घेतलं तर असं नाही. तर एक लिमिटेड सोर्सेसच्या आधारे तुम्हाला म्हणजे एक 2 स्टँडर्ड 2 सोर्सेस कुठलेही. बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आम्ही दिल्लीला वगैरे गेलतो तिथं असे ढिगचे ढिग असतात पुस्तकांचे. म्हणजे तुम्ही पॉलिटी म्हणलं की पॉलिटीला ह्याच्या चाणक्यच्या नोट्स, शंकरायाच्या नोट, ह्याच्या नोट्स, त्याच्या नोट्स, म्हणजे आपण कन्फ्युज होऊन जाऊ असं असतं. तर स्टँडर्ड 2 सोर्सेस म्हणजे माझं असं आहे की लिमिटेड बट बेस्ट. दुसरी गोष्ट की तुम्ही अभ्यास करताना तो एकदम इन डिटेल म्हणजे अंडरस्टँडिंग ओरिएंटेड अभ्यास करा. म्हणजे समजून घ्या त्या प्रोसेसला, काय ह्याला काय म्हणायचंय काय नाही. म्हणजे किती पानं आपण दिवसभरात वाचलो यापेक्षा किती समजून घेतलं हे लय महत्वाचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी रिझन्स काय सांगितले, त्याचे इम्प्लिकेशन्स काय सांगितलेत, काय नाही, अशा पद्धतीने समजून घेऊन अभ्यास करा. तिसरा महत्वाचा पिलर आहे रिव्हिजन. तर मी स्वतः कशी रिव्हिजन मारायचो, तर आज मी असं माझं टार्गेट ठरलेलं असायचं की आज 2 विषय वाचणार आहे मी, जे की आपल्या सगळीकडे लागू होतं. 2 विषय वाचणार, ते 2 विषय वाचल्यानंतर उद्या, आणि टाइम डिवायडेड असायचं, 3-4 तास हा सब्जेक्ट हिस्ट्री जिओग्राफी. ज्यावेळेस उद्या परत हिस्ट्रीला सुरुवात करेल तर आज जे हिस्ट्रीचं वाचले मी ते सुरुवातीला अगोदर रिवाइज करेल 15-20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये, आणि त्यानंतर नवीन अभ्यास. असं करत करत फ्रेश म्हणजे तो एक रिव्हिजन आपल्या अभ्यासातील अतिशय महत्वाचा पिलर आणि करणं फार आवड आहे. तुम्ही ज्यावेळेस खरोखर हे प्रॅक्टिकली इम्प्लिकेट कराल की डोक्याला असा ताण येतो ना पहिला 15-20 मिनिटं की अभ्यास सुरू करताना थोडा ताण कारण ते रिव्हिजन करणं, कालचं आठवायचं असतं वाचलेलं, आपण वाचताना कुठे दुसरीकडेच असतो कधी कधी मग ते अशा पद्धतीनं रिव्हिजन हा एक महत्वाचा खूप पिलर आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे प्रॅक्टिस. आपण ज्यावेळेस ही प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करणं फार महत्वाचं आहे, कारण मेन आपल्याला एक्झाम मध्ये किंवा आपण त्या सिच्युएशन मध्ये गेल्यानंतर काय चुका करतो हे पाहण्यासाठी प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस मी बऱ्याच वेळा पाहतो की युपीएससी मेन्स आहे, तुम्ही ज्यावेळेस अनुभवाला आता, माझे अनेक मित्र आहेत की रायटिंग प्रॅक्टिस कोणी करतच नाही, आणि मीही जे 2013 आणि 14च्या अटेम्प्टला केलं होतं, रायटिंग प्रॅक्टिस कमी आणि वाचन जास्त. आणि मेन्स ऍक्च्युअली असे आहे की तिथं लिखाणाला खूप महत्व आहे. 2013ची ज्यावेळेस पहिली मेन्स दिली त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की अरे हे कम्प्लीट कसं करू मी, एकदम मला येते पण मला लिहिता येत नाहीये. तर 2015च्या अटेम्प्टला मात्र मी ती चूक केली नाही. म्हणजे प्रॅक्टिस इज अ प्रॅक्टिस, म्हणजे काही अभ्यास कमी हो पण एक 4 ते 5 तास रायटिंग केलंच. म्हणजे हे रायटिंग किंवा कुठली, आणि आता प्रिलिम्स आलेली जवळ, तर तुम्हाला एक रोज 40 ते 50 MCQ सॉल्व्ह करायचेच, त्यातून तुम्ही डेव्हलप व्हाल. म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस एक महत्वाची आहे. त्यानंतर या सगळ्या एंटायर प्रोसेसमध्ये मोटिवेटेड कसं राहायचं. आता बरेच जण तुम्ही न्यू एंट्रंट्स आहात, पण 1-2 वर्ष झाले की मग अक्षयने जसं सांगितलं तसं लोक विचारायला लागतात, अरे काय सुरू आहे तुझं, कुठपर्यंत आलंय. मी थोडक्यात एक छोटासा किस्सा सांगेल, आपल्याकडे वेळ नाही, 5 मिनिटात वाइंड अप करेल मी. किस्सा असा होता की माझ्यासाठी लग्नाचं एक स्थळ आलं होतं. म्हणजे आता नाही, आता तर खूप येतात म्हणजे अगोदर डॉक्टर होतो म्हणून एक या स्पर्धा परीक्षा म्हणजे इकडे सिलेक्शन व्हायच्या अगोदर चालू होतं, आणि त्यांची गावामध्ये चौकशी झाली.
किंवा असा मुलगा आहे आणि त्याला मुलगी द्यायची आहे. मग त्या गावातल्याने ज्या व्यक्तीने सांगितलं त्याने असं उत्तर दिलं होतं की 7-8 वर्ष झाले म्हणते नुसतंच डॉक्टर व्हायला आहे, खरं होतंय का नाही कोणाला माहिती. कारण माझं ऍडमिशन इकडे नागपूरला होतं, मग लोकांना काय माहित नाही आणि असंही कम्प्लीट व्हायला 6 वर्ष लागतात आणि त्यानंतर माझं पुढे 2 वर्ष परत इकडे प्रिपरेशन मध्ये 2-3 वर्ष झालेलंच होतं. त्यामुळे असे सुद्धा अनुभव आपल्याला येतात. तर या एंटायर प्रोसेसमध्ये सांगायचा उद्देश होता की तुम्ही मोटिवेटेड स्वतःला कसं ठेवाल. तर आता मी खूप आज लकी आहे की माझ्याकडे मला ज्ञानेश्वर माऊलींचीच फ्रेम भेटलेली. मला ज्यावेळेस बोर व्हायचं किंवा थोडं टेन्स वाटायचं ते लय भारी पिक्चर मधलं गाणं ऐकायचं मी, माऊली माऊली माऊली. आणि त्या एंटायर याच्यामध्ये थोडंसं आमचा बॅकग्राऊंड तसं असल्यामुळं सगळं वारकरी ह्याच्याचं आणि त्या एंटायर प्रोसेसमध्ये असं मी स्वतःला इमॅजिन केलं की यार मी झालोय सिलेक्ट आणि मी आता खरोखर माऊलींच्या वारीला चाललेलो आहे. तर दॅट्स आता हे तुम्ही धर्म मानता का देव मानता का, दॅट इज व्हेरी डिफरंट थिंग, पर्सनल थिंग, सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर एक असं तुम्ही कुठलं तरी मोटिवेशन आहे ते स्वतः पुढे ठेवा आणि मोटिवेटेड राहा. माझा या ठिकाणी मला सांगा वाटतं की रूम पार्टनर निलेश वानखेडे तो स्वतःला कसं मोटिवेटेड ठेवायचा. आम्ही रोज सकाळी उठलं की आपल्या लायब्ररी जायच्या घाईत असायचो, पण मला हा निलेश आंघोळीला गेल्यानंतर रोज काहीतरी म्हणतो यार पण आवाज येत नाही, मला एका दिवशी ऐकूच आपण. मग त्याच्या मी मला थोडा कान लावला, म्हणजे असं पण करतात कधी कधी मित्र. तर तो जनगण म्हणायचा सकाळी बाथरूम मध्ये, सकाळ आंघोळ वगैरे झाल्यानंतर. आणि मग बाहेर आल्यानंतर नीलाला विचारला, नीला काय करतो हे. त्यांनी सांगितलं अरे मला खूप भारी वाटतं म्हणे आणि सकाळपासून मग दिवस अगदी असं मी देशासाठी काय करतोय असं काहीतरी जातो. सो असं काहीतरी मोटिवेशन तुम्ही ते मनामध्ये ठेवून किंवा ज्या कारणासाठी आपण इकडे आलोय ते मोटिवेशन ठेवून कन्सिस्टंटली मोटिवेट होत राहा. फायनली मी एवढंच म्हणेल की MITनं मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी MITचा आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे, कारण त्यानिमित्तानं मला आपल्या सर्वांशी मी जोडलं गेलेलो आहे. आणि तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी कविता लिहिली होती आणि त्यांनी मला UPSCत म्हणायला लावली नाही. 3-4 क्वेश्चन विचारले की कुठल्या आवडती कवित काय हवेत आणि त्यानंतर असं विचारलं की दुष्काळावरती तुम्ही कविता लिहिली आहे का. म्हटलं लिहिली सर, पण कदाचित एक्सप्रेशन बघून म्हणलं असं खरंच लिहिली ह्यांनी, मला त्यांनी काही म्हणायला लावलं नाही. पण एक मोटिवेशनसाठी मी लिहिलेली कविता तुमच्यासाठी म्हणतो की प्रत्येकासाठी अशक्य हे काही नाही आहे. अशक्य न तुझला काही वाजवणी सोप्राणाने प्रयत्नांची तुतारी मना तू घे उंच भरारी. तू आहेस विजयाचा मानकरी, तू आहेस विजयाचा मानकरी. उचलुनी तू हा विडा, उचलुनी तू हा विडा. आता आपल्या प्रत्येकाला हा विडा उचलायचा आहे की उचलुनी तू हा विडा पार कर ही अवघड कडा. रोवणी तू विजयाचा ध्वज होऊन जा अद्वितीयच, होऊन जा अद्वितीयच.